अब्दुल सत्तार यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे आणि गोंधळ होण्याची देखील शक्यता आहे। संभाजीनगरमध्ये काँग्रेसचं हे आंदोलन सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। हज हाऊसमध्ये अल्पसंख्याक आयुक्तालय सुरू करण्यास काँग्रेसनं विरोध केलेला आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सिद्धार्थ, निश्चित आज हज हाऊस नुकतंच नवीन तयार झालेलं आहे आणि राज्य अल्पसंख्याक आयुक्तालय सुद्धा मंजूर औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरसाठी झालं। इतर ठिकाणी जागा नव्हतं म्हणून तात्पुरता हज हाऊसच्या एका हॉलमध्ये खोलण्यासाठीची परवानगी राज्य सरकारकडून घेऊन आज त्याचं उद्घाटन अब्दुल सत्तार यांच्या हस्ते होणार होतं। मात्र काँग्रेसच्या अल्पसंख्याक सेलच्या वतीने या ठिकाणी या हज हाऊसमध्ये आयुक्तालय स्थापन करण्यास विरोध केला जातो, कारण त्यांचं म्हणणं हज हाऊस एक पवित्र आहे, हजला जाणाऱ्या प्रवाशांसाठी यात्रींसाठी हे हज हाऊस आहे, तर या ठिकाणी आयुक्तालय नको, त्यामुळे पावित्र्य भंग होईल अशा पद्धतीचा मुद्दा या ठिकाणी उपस्थित केला गेला। मात्र अब्दुल सत्तार आणि त्यांच्या विभागाच्या वतीने हे सांगण्यात आलं की हे फक्त 1 ते 2 महिन्यासाठी आयुक्तालय या ठिकाणी असेल आणि पर्यायी जागा आणि ऑफिस तयार झालं की त्या ठिकाणी आयुक्तालय हलवण्यात येईल अशा पद्धतीची ग्वाही सुद्धा आंदोलनकर्त्यांनी दिली होती। मात्र आज आंदोलनकर्ते या ठिकाणी उद्घाटनाच्या 1 तास पूर्वी येऊन आपण बघतोय ठिय्या आंदोलन घोषणाबाजी या ठिकाणी करतायत आणि या हज हाऊसमध्ये आयुक्तालयाला त्यांनी विरोध केलेला आहे। बरं सिद्धार्थ, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।